अगं बाई सुवर्णा, हे हे काय आहे? पूर्ण वर्षाचा किराणा मागवलास की काय तू? आजीची नजर हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या भल्या मोठ्या बॉक्सकडे जाताच तिच्या तोंडाचा आच वासला. जवळजवळ सिलिंगला लावलेल्या त्या भल्या मोठ्या झुंबरला टेकेल इतक्या हाईटचा तो बॉक्स बघून ती पुरती अचंबित झालेली. आई, मी मागवलेला किराणा असा या बॉक्स मध्ये येणार आहे का? आपल्या सासूच्या बुद्धी कौशल्यासमोर सुवर्णाला तर नेहमीच डोकं फोडूसं व्हायचं. म्हणजे ही बाई आणि हिची विचारसरणी दोन्हीही अवघडच. मग काय आहे काय या बॉक्स मध्ये? बाई बाई, या म्हातारीची उत्सुकता आता शिगेलाच पोहोचली. आई, मलाही माहित नाही. गाड आणून ठेवून गेलेत. नित्या त्याच्यावरचं नाव वाचायचा प्रयत्न करतीये. बघू कोणी काय मागवलंय ते. सुवर्णाने सांगायला उशीर की आजीची नजर त्या बॉक्स जवळ मुंगी सारखी उड्या मारणाऱ्या नित्यावर गेली. ए कार्टे, इथे उड्या कसली मारतेस? कोणाचं नाव आहे त्यावर ते सांग आधी. माझंच असणार. मलाच कोणीतरी काहीतरी पाठवलं असणार. आजीचा अत्तीचा उत्साह बघता नित्याने कंटाळून तिच्याकडे पाहिलं. आजी, आजोबा पुण्याला काय गेले? तुझ्यासाठी तर रानच मोकळं झालंय. मला तुझी लक्षणं अजिबात ठीक दिसत नाही आहेत. नित्याने बारीक नजर करून आजीवर नजर रोखताच तिचं ऐकून तर आजी गडबडलीच. आता आपल्या नातीकडून असं काय ऐकून कोणाला लाज वाटणार नाही ना? अगं डुचके कार्टे, जरा म्हणून त्या तोंडाला आवर घाल ग. मी तुझ्या आजोबांशिवाय कोणाचा विचार जरी केला तरी पाप लागेल मला. आजीने पदर सावरत एक नजर सर्वत्र फिरवली. उगाच कोणा स्टाफने ऐकलं तर इज्जतीचा भाजीपालाच होता. सुवर्णाला तर आपल्या सासूच्या तोंडावरचा उडालेला रंग बघून हसूच आलं. इतके पाप करून म्हातारी आता पापाचा विचार करतीये. अगं बाई, नीट बघ, तुझ्या पापाचा घडा तर केव्हाचाच भरलाय. नित्या मनातच नकारार्थी मान हलवत परत एक नजर त्या लेबलकडे पाहते. आजी, ते बघ, तिथे वर लेबल चिकटवलंय. इतक्या लांबचं कसं दिसेल मला? आणि ह्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट तुझीच असणार का? मग त्या काल आलेल्या बोकीला पण माझंच म्हणायचं ना? नित्याच्या बोलण्यावर आजीनेही नाक मुरडलं. ती बोकी त्या बोक्यालाच मुबारक. मला तर ती कार्टी एक नजर आवडत नाही. किती किती खोटं वागते ग ती पोर. तरी हिच्या पोराला ते दिसू नये. त्याच्या वेळी ही नक्कीच गांधारीला बघत होती वाटतं. म्हणून त्या कार्ट्यानेही डोळ्यांवर पट्टी लावून घेतलीये. काय म्हणे तर हे तर माझंच घर आहे ना आजी? मी जिवंत असतानाच माझ्या घरावर डोळा ठेवून बसलीये ती नागिन. आजीने नाक मुरडत श्रीजाचा उद्धार केला तेव्हा कुठे नित्याला बरं वाटलं. पण नेहमीप्रमाणे ह्यातही तिने सुवर्णाला बरोबर ओढलं होतं. म्हणजे विषय काहीही असू दे, गुन्हेगार म्हणून तीच डिक्लेअर व्हायची. आई, हे काय आहे? तोच नुकत्याच आलेल्या आरव आणि सियाचं लक्षही जसं त्या बॉक्सवर गेलं त्यांचेही डोळे विस्पारले. एवढा मोठा बॉक्स बघून तर सियाने तर तोंडावर हातच ठेवला. इकडे आरव सियाला घेऊन मेन्शनवर पोहोचला तरी तिकडे अग्नेयचा पारा तापलेलाच होता. हाऊ डेअर यू टू इवन थिंक अबाउट मॅरेज विथ मी? अग्नेयच्या डोळ्यात आला तो राग बघून मोनालिसाचं अंग भीतीने थरथरू लागलं. कारण अग्नेय नावाप्रमाणेच एक अशी आग होता ज्याच्या रागातच समोरचा माणूस भस्म व्हायचा. अग्नी, तुम्हालाही माहित आहे मी तुमच्यावर किती प्रेम करते ते. आय रिअली लव्ह यू. हवे तर मी तुमच्यासाठी माझं करिअरही सोडायला तयार आहे. मी तुम्ही म्हणाल तशी राहीन. पण मला फक्त आणि फक्त तुम्ही हवे आहात. मोनालिसा रडतच पुढे येत
अग्नेयच्या चेहऱ्याला हात लावणार. तोच अग्नेय तिचा हात पकडतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुझ्यावर प्रेमच करत नाही, मग लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. अँड दी मेन इम्पॉर्टंट थिंग, अग्नेयच्या लाईफचे डिसिजन अग्नेय स्वतः घेतो. अग्नेयने परत मोनालिसाचा हात झिडकारून टाकला. पण त्याच्या असं सारखं डावलण्याने मोनालिसाचं दुखावलेलं मन आता रागाने फुलू लागलेलं. तिने एक नजर रागातच अग्नेयकडे पाहिलं तर त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता. ओ, नाऊ आय गेट वन थिंग. आत्ता तुम्हाला नवीन बटरफ्लाय भेटलंय म्हणून तुम्ही मला इग्नोर करताय ना? ठीक आहे, तुमचं मन भरेपर्यंत तिच्याबरोबर एन्जॉय करून घ्या. बट अग्नी, ती मुलगीही तुम्हाला इतकं सुख नाही देऊ शकत जितकं मी तुम्हाला देऊ शकते, आणि हे तुम्हालाही माहीत आहे. या सो कॉल्ड मिडल क्लास मुली अशाच तर असतात. साध्या भोळेपणाचा आव आणून मोठ्या माणसांना फसवतात आणि त्यासाठी त्या कोणत्याही थराला जायलाही तयार असतात. त्यांना तर त्यांची इज्जत विकता नाही. मोनालिसाचं तोंड रागात इतकं काय बेभान सुटलेलं की ती ह्या क्षणी काय बोलतेय ह्याचंही तिला भान राहिलं नव्हतं. त्यात ती ज्या व्यक्तीबद्दल आपले हे अमूल्य विचार मांडत होती ती कोणी साधी व्यक्ती थोडी ना होती. ती तिच्या गटारातून अजून काही बाही अशब्द बोलणार, तोच त्याच्या पुढच्या क्षणाला तिचा गळा त्याच्या मजबूत हातात आवळला गेला. त्याच्या जाणाबद्दल बोलायचा हक्क त्याने त्याच्या व्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच दिला नव्हता. आणि मोनालिसा सारख्या मुलींच्या तोंडून तर त्याच्या जाणाचा उल्लेखही त्याला मंजूर नव्हता. त्याची सिया किती पवित्र आणि निर्मल आहे हे त्याच्याहून जास्त कोणाला माहित ना. अग्नेयच्या या अचानक भडकलेल्या ऍक्शनसाठी मोनालिसा अजिबात तयार नव्हती. त्याने तिचा गळा इतक्या काय जोरात आवळलेला की क्षणातच तिचा श्वास गुदमरू लागला आणि ती त्याच्या हातावर जोरात मारत झटपटू लागली. पण तिच्या मारण्याचा त्याला काय फरक पडणार होता ना. तसही त्याच्या प्रेमाला चुकीचं बोलून त्यानेच तिचं मरण ओढून घेतलेलं. तिच्याबद्दल वाटेल ते बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? आय विल किल यू डॅश. अग्नेयच्या शरीरावरच्या नसा इतक्या काय ताटरल्या होत्या की आता त्याच फुटतात की काय असं वाटत होतं. त्यात त्याचा चेहराही रागाने प्रचंड लाल होऊन कपाळावरची शीर तडतडत होती. डोळ्यात रक्त उतरलं होतं. मोनालिसा तर त्याचा राग बघूनच गरबगडीत झाली. अग्नेयच्या ताकदीसमोर तिच्या ताकदीचा काय निभाव लागणार होता ना. अग्नी, प्लीज सोडा मला. मोनालिसाचे डोळेही आता पांढरे पडायला लागलेले की तोच बॉस. नुकत्याच आत आलेल्या रॉकीचं लक्ष समोरच्या दृश्याकडे जाताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्या जमिनीला पकडून पटकन जागेवर बसवत रॉकी पळतच अग्नेय जवळ आला. बॉस, प्लीज लिव्ह हर. ती मरून जाईल. रॉकीने पटकन हिम्मत करून अग्नेयचा हात पकडला. रॉकी, लिव्ह माय हँड अँड स्टे आउट ऑफ दिस मॅटर. आय विल किल हर. हिची हिम्मतच कशी झाली तिच्याबद्दल काही बोलायची. अग्नेयचा तो भडक अवतार बघून रॉकीची ही चांगली फाटली होती. त्यात साहेबांनी आज पहिल्यांदा त्याच्या बॉसचा हात पकडायची हिम्मत केलेली. पण असं नको व्हायला की मोनालिसाच्या ऐवजी हा राक्षस ह्याचाच गळा दाबायचा. तरी सध्या अग्नेयला शांत करणं त्याला जास्त गरजेचं होतं. बॉस, प्लीज, मी हिला मॅनेज करतो, पण प्लीज सोडा हिला. अग्नेयची एका हाताचीच पकड
इतकी घट्ट होती की त्याच्या समोर त्या आडदांड रॉकीची ही ताकद पूर्ण नगण्य होती. आणि का नसणार ना, या आगीचा भडका इतका भयंकर होता. तिथे त्याच्या प्रेमाचा जुनून परवान चढणारच ना. त्याचं प्रेम एक अशी सणक होती ज्याला काबू करणं फक्त तिच्याच हातात होतं. रॉकीच्या समजवण्यावरही अग्नेय कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रॉकीला तर मोनालिसाची हालत बघून टेन्शन यायला लागलेलं. तो अग्नेयचा हात अजूनही ताकदीने ओढतच होता की त्याच्या वॉचवर आलेल्या मेसेजच्या नोटिफिकेशनकडे बघून अग्नेयची पकड किंचित सैल झाली. आणि त्याच संधीचा फायदा घेत रॉकीने पटकन मोनालिसाला मागे ओढलं. तशी ती खोकतच मोठे मोठे श्वास घेत मागे पडली. अग्नेयने रागाने फुललेल्या श्वासांना आवरत तो मेसेज बघितला, तर त्याच्यावरचं नाव बघूनच त्या रागातही त्याच्या चेहऱ्यावरच्या नसा थोड्या शिथिल झाल्या आणि त्याने एकदाच काय ते दीर्घ श्वास भरला. अहो, लवकर घरी या, मी वाट बघतीये. मला तुमच्या मिठीतच झोपायचं आहे. तो मेसेज वाचून तरी ते अग्नेयच्या ओठांवर हलकं हसू पसरलं. पण त्याला हसताना बघून इथे रॉकीच्या थोबड्यावर 12 वाजले ना. देवा, काय माणूस आहे हा. आत्ता 2 सेकंदापूर्वी तर पूर्ण राक्षस झालेला, आणि आत्ता बघा चक्क हसतोय हा माणूस. पण इतक्या फास्ट यांचा राग शांत झाला म्हणजे नक्कीच माझी गुणी बहीण देवासारखी धावून आली असेल. चला, निदान बॉसच्या रागाची चावी तरी भेटली. रॉकीने अग्नेयला इग्नोर करत आता त्याने एक नजर मोनालिसाला पाहिलं. ती खोकून आता बेशुद्ध झालेली, पण त्याच्या फेसवरही तिच्यासाठी दया नावाचा भाव नव्हता. अग्नेयने एक वार त्याच्या जानाच्या मेसेजवरून हात फिरवला. ओ जाना, आता इकडचं जग तिकडे होऊ दे. मी तुला माझ्यापासून लांब कधीच जाऊ देणार नाही, आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये येणाऱ्यालाही मी जिवंत सोडणार नाही. अग्नेय त्याच्या सियाच्या विचारात गुरफटलाच होता की बॉस. रॉकीच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. रॉकी, क्लीन दिस ब्लडी मेस राईट नाव, अँड नेक्स्ट टाइम ही चुकून जरी माझ्या समोर आली तर माझी गन आणि तुझं डोकं असेल. अग्नेयने शांत पण तितक्याच भेदक नजरेने रॉकीकडे कटाक्ष टाकून तो सरळ बाहेर पडला. पण त्याच्या शब्दांच्या प्रहाराने इथे रॉकी मात्र गार झालेला, कारण अग्नेय सियाला घेऊन किती सिरियस आहे हे त्याच्या डोळ्यातही आता दिसायला लागलेलं. अग्नेय जाताच रॉकीने रागात जमिनीवर पसरलेल्या मोनालिसाकडे पाहिलं. या बाईच्या अंगात एक किती गुण असावे ना. म्हणजे स्वतः तर पूर्ण तयारीनिशी मरायलाच इथे आलेली, मग एकटीच मर ना बाई. स्वतःसोबत माझी लाकडं ही का जाळतीये. आणि झाकायचं तेही दाखवायचंच असतं तर कपडे घालायचेच का म्हणतो मी. सुधारणाऱ्या माणसालाही ही बाई सुधरू देणार नाही. रॉकीने तिथे खाली पडलेलं अग्नेयचं ब्लेझर उचलून मोनालिसाच्या अंगावर टाकलं आणि दात ओठ खात मार्कोचा नंबर डायल करत त्याला बोलावून घेतलं. आरव, हे काय आहे? इतकं मोठं गिफ्ट. तो बॉक्स बघून सियाच्याही चेहऱ्यावर भयंकर आश्चर्य पसरलेलं. अय भुरट्या, हे तू मागवलंय काय? आजीने आरवच्या बिथरलेल्या चेहऱ्याला स्वतःकडे करत आधी त्याचं उघडलेलं तोंड बंद केलं. तसा आरव भानावर आला. आजी, माझं इतकं मोठं गिफ्ट असतं तर मी स्वतः असा सदम्यात गेलो असतो का? आरवने आजीला उत्तर देत डोळे फिरवले. तशी त्याची नजर त्या बॉक्स जवळ उड्या मारणाऱ्या नित्याकडे गेली, जिने तो आलेला पाहूनही
साधं वळूनही त्याला बघितलं नव्हतं. पण तिचा चाललेला खटाटोप बघून आरवला मात्र अजूनच हसू आलं. त्या बॉक्स समोर अगदीच इवलूसा नाजूक जीव दिसत होती ती. आरव, बाळा, अग्नीने काही मागवलं होतं का? सुवर्णाने विचारायला उशीर की काय काय काय? आरव, आजी आणि नित्या एक साथच जोरात ओरडले. तशी सुवर्णासोबत सियाही चांगलीच दचकली. अरे, यात ओरडण्यासारखं काय आहे? सियाने तर घाबरून तिच्या हृदयावरचा हात खाली केला. पण आता आरव, आजी आणि नित्याला खूप हसू येऊ लागलं. मॉम, तुझा तो खडूस आणि निष्ठुर मुलगा रागात भयानक भयानक लुक देऊ शकतो, पण हे असं गिफ्ट वगैरे देऊन तो आपल्याला हार्ट अटॅक नाही देणार. म्हणजे तुझा ऐकूनच असं वाटतंय की तू निवडुंगाला आंबे येण्याची वाट बघतीये. आरवने हसतच सुवर्णाच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिने गाल फुगवत त्याच्या हातावर चापट मारली. आरव, निवडुंगा आणि आंब्याचा काय संबंध? उगीच काहीही एक्झाम्पल देऊन माझ्या मुलाला वाईट ठरवू नको. त्याच्या मॉमचं उकडलेलं तोंड बघून सियालाही त्या खूपच गोड वाटल्या. अग्नेयवर त्यांचा किती जीव आहे हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसायचं. मामी, जसा निवडुंगा आणि आंब्याचा काहीच संबंध नाही, तसाच मग ह्या गिफ्टचा आणि भाईचा तरी काय संबंध ना? तुलाही माहित आहे ना, भाईला असं एक्सप्रेस होता येतच नाही. तो एखाद्याला खुश करायला एक वेळ त्याचं गोल्डन कार्ड देईल, पण हे गिफ्ट वगैरे शक्यच नाही. नित्याच्या बोलण्यावर सियाचं मन अगदीच खट्टू झालं. घ्या, म्हणजे या माणसाकडून गिफ्ट तर लांबची गोष्ट, साधी गुलाबाची अपेक्षा करणं ही चुकीचंच आहे. खरंच खडूस राक्षस आहेत हे, असे तर माझ्या समोर किती एक्सप्रेस होतात. मग थोडं कृतीतूनही झाले तर काय प्रॉब्लेम आहे ह्यांना? सियाने मनातच नाक मुरडत ती तिच्या रूमकडे जायला वळली. ओ वहिनी साहेब, कुठे कुठे निघालात? थांब ना, हे गिफ्ट ओपन करून बघू. कोणी आणि कोणासाठी पाठवलंय याने काय फरक पडतो? आपल्याला तर बघण्याशी मतलब. आरव सोबत नित्या आणि आजीची ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली. आरू, अरे पण असं कोणा दुसऱ्याचं गिफ्ट उघडणं योग्य नाही ना? आमच्या गुणी सिया देवींचे विचार ऐकून तर त्या तिघांनीही डोळे फिरवले. या मुलीला थोडंही चालाकीने वागता येत नाही, मग हिचं कसं व्हायचं? वहिनी, हे गिफ्ट दुसऱ्या कोणाचं कसं असेल बरं? आपल्या मेन्शनमध्ये आलंय तर आपलंच म्हणायचं. थांब, मीच खोलते हा बॉक्स. नित्याला तर आता थांबणं शक्यच नव्हतं. ए थांब, मी उघडणार. मी मोठी आहे ना, आणि हा बॉक्सही मोठाच आहे, मग मीच उघडणार. ह्या म्हातारी समोर कोणी जिंकणं शक्य तरी होतं का? तिने त्या बॉक्सला लावलेली रिबीन ओढली तसं पुढच्या क्षणी तो बॉक्स चारही बाजूने ओपन होऊन झटक्यातच सगळे मागे ढकलले गेले. कारण प्रत्येकाच्या तोंडावर काही ना काही येऊन आपटलं होतं. आईचा आरव रागात काही रिॲक्ट करणार, पण समोर टेडीचा इतका मोठा ढीग बघून त्याचं तोंड आणि डोळे उघडेच्या उघडे राहिले. तीच अवस्था बाकीच्यांचीही होती, कारण त्या बॉक्समध्ये ठुसून ठुसून भरलेले मोठे मोठे टेडी पूर्ण हॉलभर असे काय पसरले होते की त्यात आजीला शोधणंच अवघड झालं. सिया आणि नित्याने तर तोंडावर हातच ठेवला. ई टेडी! पण पुढच्या क्षणी नित्या जोरात ओरडली आणि तिने एका टेडीला उचलून घट्ट मिठी मारली. तिच्या हाईटपेक्षाही कितीतरी मोठा टेडी होता तो. नक्की तिने टेडीला घेतलंय की टेडीने हिला? हाच एखाद्याला प्रश्न पडावा. आरव तिच्या ओरडण्याच्या आवाजाने
भानावर येत वैतागत रास्ता काढत त्या बॉक्स जवळ गेला आणि मधोमध अजूनही शांत बसलेल्या टेडीच्या डोक्यावरची ती पिंक चिठ्ठी उचलली. तोपर्यंत इथे ते टेडी बघून आजीने तर नाक मुरडत सोफ्यावर बसून घेतलं. तिच्या कामाचं त्यात काहीच नसल्याने हिरमोड झाला तिचा. पण सिया मात्र एकदम कुतूहलाने खाली बसून एका टेडीला हात लावू की नको या विवंचनेत तशीच बघत बसलेली. आरव, अरे आता वाचशील का ती चिठ्ठी? कोणी पाठवलंय हे? सुवर्णा तर पार भांबावून गेलेल्या. वाचतो. टू माय प्रिशियस वर्ल्ड, दिस टेड इज ओनली फॉर यू. तुझी प्रत्येक विश तू मागायच्या आधीच पूर्ण करायची आहे मला. या छोट्याशा गिफ्ट थ्रू तुझं चाइल्डहुड तुला परत देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे माझा. आय होप यू लाईक इट. आता ह्या टेडीला हात लावल्यावर तुला कोणीच काहीच बोलणार नाही. अँड आय नो तुझा खडूस जास्त एक्सप्रेसिव्ह नाही आहे. बट जाना, फॉर यू I will definitely try to express my each and every feeling. Because after all, you are mine. Only mine. आरवने ती नोट वाचताच त्या हॉलमध्ये भयानक शांतता पसरली. सुवर्णा ही काही क्षण पाणावलेल्या कंठाने स्तब्धच झाल्या. पण सिया, ती मात्र भरलेल्या डोळ्यांनी त्या टेडीला आता घट्ट बिलगून रडत होती. तिचा हक्काचा पहिला वहिला टेडी तिच्या अहोंनी तिला दिला होता. किंबहुना तिच्यासाठी पूर्ण दुकानच उचलून आणली होती त्याने. पण बाकी आरव, नित्या आणि आजी मात्र केवाचा हा झटका सहन न होऊन धारातीर्थी पडलेले. तर मग चला, एकीकडे अग्नेयने तर मोनालिसाला तिची जागा दाखवून दिलीये आणि दुसरीकडे त्याने सियाकडे एक पाऊल टाकलंय. मग आता सिया अग्नीकडे एक पाऊल पुढे जाईल का, हे पाहण्यासाठी पुढचा हळव्या भावनांचा गोड गोड गुलाबी भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करून सांगा आणि भरभरून लोकांना शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.